सर आजचा हवामान अंदाज द्या तुमच्या थेट शेतामधून, तर आजचं काय असेल? आजचा माझा हे 3x1चा कापूस आणि या ठिकाणी खुरपण देखील चालू आहे आणि या ठिकाणी मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. तर राज्यात आज आहे 22 जून. 23 आणि 24च्या दरम्यान तुम्हाला सांगतो, जळगाव जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड, पुसद, यवतमाळ, अमरावती, अकोला, अकोट या भागात आज दुपारी 4च्या नंतर चांगला सरी येणार आहे. सर्वदूर नाही पडणार, भाग बदलत पडणार आहे. बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा ह्या भागात 23, 24, 25ला येणार. पण सरासरी एन ॲव्हरेज सांगायचं तर राज्याचं सांगायचं झालं तर की 24 तारखेला मात्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 24 जूनला पाऊस पडलेला दिसेल. म्हणजे 24-25 तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी पडणार आहे. पण सर्वदूर पाऊस पडणार नाही, हे भाग बदलतच पडणार आहे. हे म्हणजे 24 भाग बदलत म्हणजे कसं तुमचं म्हणणं आहे? काही समजा आज भागात समजा पडेल? हे धामणगाव आहे, आज इथं पाऊस पडला तर उद्या शेलूला पडन, बदलत पडणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे, हे जे वारं सुटलेलं आहे ना, हे वारं 26 तारखेला बंद होणार आहे. काही ठिकाणी 25ला बंद होणार आहे. आणि ते वारं बंद झाल्याच्या नंतर मग 27 तारखेला मात्र राज्यात मग सर्वदूर पावसाचं एक चांगलं वातावरण तयार होणार आहे. 27 ते मग 2 जुलैच्या दरम्यान चांगला पाऊस येणार आहे.